फूड ब्लॉगिंगच्या अगोदर रील बनवत होतो आणि त्याच्या अगोदर काहीच काम नव्हतं म्हणून झोमॅटो करत होतो. विठ्ठल, तुझ्या लाईफमध्ये सगळ्यात इमोशनल मोमेंट कोणता होता? कसं माहिती आहे का, तुम्ही घरातनं जेव्हा बाहेर निघता तेव्हाच तुम्हाला कळत आहे. तेव्हापर्यंत तुम्हाला काहीच कळत नाही. बरोबर. तुम्ही भले काय पण छोटं मोठं काम काय पण करा. अ झोमॅटो फूड डिलेव्हरी बॉय टू अ फूड ब्लॉगिंग बॉयपर्यंत तुमचं हे जर्नी आहे. हां, सगळं काही कॉपी करू शकतो, पण तुझ्या भावना हां. कॉपी करू शकत नाही. सिंपल आहे. आता जेवढे पण मी फूड ब्लॉगिंग बघतो ना, सगळं धंदा झालंय ते. बरोबर का? पैसे द्या, प्रमोट करतो बिंदास. होय. ते चांगलं असो नाही असो. म्हणजे तू प्रमोशन करायचं की नाही तू डिसाईड करतो. हां, त्याने नाही डिसाईड. नाही नाही, त्यांचा काय संबंध आहे? approach माझं करतात. चॅनल आहे. माझं चॅनल त्यांनी कोण डिसाईड करणार? परत तुला नावं ठेवणार. मग सिंपल आहे. जे आता 40,000 लोक फॉलो करतात हां ते येडे नाहीत मला फॉलो करायला. खूप हुशार असतात लोक. हां हां. तू फिटनेस कसा मेंटेन करतो मग? फिटनेस काय मेंटेन होईना. हे काय? फिटनेस मेंटेन होत नाही. फूड काका. ब्लॉगिंग मध्ये फिटनेस मेंटेन होत नाही. फक्त काका. आता तू एवढं फूड ब्लॉगिंग करतोय, हां. तुझं फेवरेट फूड कोणतं आहे? मला आत्तापर्यंत फेवरेट कचोरी वाटलं. हां. पंढरपूरमध्ये आदमिले कचोरी म्हणून आहे. आदमिळे. प्रमोशन तर करीन ना. अरे प्रमोशन केलं असतं तर मी त्याच्याकडनं फोन मागून पैसे मागवलो असतो. प्रमोशन मी खूप मोजकच करतो. म्हणजे दिवसाला 15 फोन आले त्यामध्ये एक करतो, तेवढं सुस्त मी. 15 फोन आल्यानंतर एकच करतो. हा, सोलापूरचे तरुण किंवा सोलापूरचेच नाही, अख्खे कुठले पण रील बघत असेल, पॉडकास्ट बघत असेल, जे करणार विचार आहे ना ते पटकन चालू करा. बरोबर आहे. जर ते चालू नाही केलं तर दुसरं कोण ना कोण करतील, मग परत तुम्हाला रिग्रेट होईल. यार शिट, हे करणार होतो तो पण त्यांनी चालू केला. ये बे का बे, असं नाहीच आहे. हाय, हॅलो, नमस्ते. दिस इज सागर. आय होप यू ऑल डुईंग गुड. सोलापुरात राहणारा आणि त्याच्या युनिक स्टाईलने ओळखला जाणारा आणि फूड ब्लॉगिंगमध्ये खूपच फेमस असणारा आपल्यासमोर आहे विठ्ठल पुजारी. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. हाव आर यू विठ्ठल? मस्त, एकदम खतरनाक. सर्वप्रथम तुझं सोलापुरी काका म्हणून नाव कसं पडलं आहे? मी एक म्हणजे माझं कॅरेक्टरमुळंच पडलं आहे. आज जे पण आहे कॅरेक्टरमुळंच आहे, सोलापुरी काका म्हणून. ओके. कॅरेक्टर म्हणजे कसं आहे, सोलापुरी काका. मी खूप अगोदरपासून एक कॅरेक्टर हुडकत होतो. म्हणजे जेवढं पण मी मोठे मोठे इन्फ्लुएन्सरचं बघत होतो, त्यांनी वेगवेगळे कॅरेक्टर केल्यानंतरच त्यांना ओळखले गेले. बरोबर आहे. मग मी म्हणलं असं शोधत होतो. मग म्हणलं हिंदी करत होतो मी अगोदर कॉन्टेंट. म्हणलं जर आपलं मराठी किंवा आपलं सोलापूरचे असं कोण आहेत का, कॅरेक्टर आहेत का, ते कॅरेक्टर जेव्हा मला सापडलं की मी एक सहज असं व्हिडिओ काढता ते प्रॅक्टिस करता होते कॅरेक्टर. ओके. हां, राईट. मग सिम्पली मी एक रील काढला होता, हाऊ सोलापुरी अंकल टेकिंग फोटोज. ओके. मग त्यांनी मला म्हणलं की सोलापुरी अंकल म्हणायचं, सोलापुरी काका म्हणून. आणि जे कॅरेक्टर आहे सेम माझ्या पप्पाचं कॅरेक्टर आहे, ते ॲज अ म्हणजे प्रत्येक तुझ्या स्टाईलमध्ये एक अर्थ असेल असं मला वाटतं, की जसं की तू आता शर्ट घालतो काकांचं हां आणि इबूत लावतो, त्याचा काय ते अर्थ असेल ना. हां, म्हणजे टिपिकल सोलापूरमध्ये आलात, आता समजा सोलापूरमध्ये सिटीमध्ये ते तेवढं राहत नाही. बरोबर आहे. पण जेवढं आपण गावाकडे जातो, अक्कलकोट म्हणा किंवा इकडच्या साईडला, सोलापूर बेसिकली सगळे आपले सिद्धाराम ग्रामदेवत जे आहेत. राईट. मग तिथं गेलं की आपले सगळे काय म्हणतात, जी जत्रा असते आपलं सिद्धेश्वरला, ते सगळे लिंगायत कम्युनिटीज असते. ओके. मग आपले खेड्यागावात किंवा आपले MIDC असो किंवा तिकडे गेले तर कोण ना कोण सोलापुरी काकासारखं कॅरेक्टर तुम्हाला भेटेल. ओके. राईट. हां, त्यामुळे एक मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासचे लोक जे व्यवहार करतात किंवा सायकलवर जातात, आपलं काम रुटीन जे असतं ना, ॲज अ तेच कॅरेक्टर मी सोलापुरी काकामध्ये इम्प्लिमेंट केलं. राईट. बेस्ट आयडिया. हां, त्यांनी सोलापूर रिप्रेझेंट होत आहे. यंग पोरं तर सोलापूर रिप्रेझेंट करत नाही. राईट. म्हणलं आपण जे जुने कल्चर आहे त्यांनी सगळंच आलं, कल्चर आलं प्लस सोलापूरचं रिप्रेझेंट झालं, त्यामुळे सोलापुरी काका कल्चर मला. फूड ब्लॉगिंगमध्ये समजा तुम्ही चालू केलात, फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटलं की एम्बॅरस फील होते काही जणांना, की असं थोडंसं? बरोबर. आता कसं माहिती आहे का, 4 लोक बघत असतात, बरोबर, कम्फर्ट फील होत नसते. बरोबर. कोणाकोणाला तसं होत आहे जे नवीन स्टार्ट केले असेल. मी जेव्हा नवीन स्टार्ट करत होतो तेव्हा हळूहळू तेच भीती वाटत होतं की जे 4 लोक आहेत त्यांना भीत होतो मी, समोरचे 4 लोकांना. म्हणजे समजा आता माझे फॉलोअर्स 400 आहेत, ठीक आहे, मी असं एक्झाम्पल काही ना काही एक्सपोजर करून टाकलो तर ते त्यांना आवडतं की नाही मी तेवढं चीज करत होतो. मग मला जेव्हा कळलं की ह्यांनीच आपले तेवढे सपोर्ट करत नाही, ओके, किंवा ह्यांनीच आपले तेवढं
नाही का असा व्हिडिओज बघत नाही. म्हणलं त्यांना आपण विचार करायचा नाही, आपलं आपलं करून टाकू. बरोबर आहे. आपल्याला जे मजा येत आहे, नॅचरल. मला मजा यायला लागल्या, मी काम करायला लागलो, मला मजा यायला लागल्या, संपला. मला मजा यायला लागल्या भाई करायला, तेव्हा मग ते कंटिन्यू मग करायला गेलो. ते कंटेंट बनलं. हां, मग मला ते कॅमेरा फेसिंगचं भीतीच वाटलं. आता कॅमेरामध्ये बघून आता ॲज अ कॅमेरा इथं आहे, ठीक आहे. कॅमेरा म्हणून बघत नाही, कॅमेरा एक माझा मित्र आहे. आता तुम्ही तिथं बसलाय आणि मी त्यात तुम्हाला बोलायला लागलो असं. अरे वा. कॅमेरा माझा मित्र आहे. ते कॉन्फिडन्स. येस येस, ते थोडं थोडं बिल्ड होत आहे. प्रॅक्टिसवर ना सगळं, बाकी काही नाही. हां हां हां. म्हणजे सुरुवातीच्या दिवस आठवण येतात का स्टार्ट केलेले आणि आत्तापर्यंत तुमचं जे काही आहे जर्नी, हां, सुरुवातीचे दिवस आठवण येतात का? ओल्ड इज गोल्ड कधी असतेच तसं? ओल्ड इज गोल्ड हाय वाई, आठवण येते. म्हणजे काय करत होतो अगोदर, वीक घालून, म्हणजे ते एक स्ट्रगल. चलो मी एक विचारतो, लाईक तू हे फूड ब्लॉगिंग स्टार्ट करण्याच्या अगोदर काय करत होता? मी सिम्पल नाटक करत होतो. नाटक करत होता. येस. काइंड ऑफ जॉब्स अँड ऑल थिंग्स? नाही, बेसिकली मी स्टुडंट होतो, आता पण स्टुडंटच आहे. स्टुडंट, आता शाळा शिकता एक आवड असते. हो हो. म्हणजे एज्युकेशन तर नाहीच आहे ह्या जमान्यात, पण शाळा शिकता ना मला अगोदरपासून नाटक करायचं, स्टेज डेअरिंग होतं. मग मी नाटक वगैरे करत, म्हणजे असं ग्रुप थिएटर्स वगैरे जॉईन केलं होतं मी. असं नाटकाचे जेव्हा स्पर्धा असणार ना, तेव्हा त्यांच्यामध्ये परफॉर्म करणार. तेव्हा स्टेज डेअरिंग वाढलं होतं, पण कॅमेरा फेसिंग नव्हतं. छोटे छोटे व्हिडिओज हे वाईन्स बीन्स करता बूम झालं थोडंसं असं कॅमेरा फ्रेंडली आहे. म्हणजे फूड ब्लॉगिंग आता तुम्ही केलात, फूड ब्लॉगिंग केलात तुम्ही, मग त्याच्या अगोदर जे काही जॉब वगैरे केलात का असंच एक्सपिरियन्सनी उतरलात तुम्ही? फूड ब्लॉगिंगच्या अगोदर रील बनवत होतो, आणि त्याच्या अगोदर काहीच काम नव्हतं म्हणून झोमॅटो करत होतो. झोमॅटो? येस. कसं आहे, झोमॅटो एकदम भारी आहे बाई आपल्यासाठी. म्हणजे जे यंग पोर आहेत ना, कसं आता कॉलेज असतंय, ठीक आहे, कॉलेज असतंय आणि कॉलेज करता काहीतरी, आता कॉलेज समजा 2 वाजता सुटलं, मग पूर्ण पुढच्या 8 म्हणजे सकाळी 8 पर्यंत आपण फ्रीच असतो. कॉलेजमध्ये तर अभ्यास करतच नाही आपण. करतच नाही. मग मला तेव्हा पैसे कमवायचं होतं. होय. काही ना काय आपलं जर पैसे आले, आपण काय काम आहे ते करायचं. हां, मग तेव्हा जो मी झोमॅटो चालू केलो होतो, मग ते झोमॅटो करता मग जेव्हा मी रील पण करत होतो ना, तेव्हा थोडे लोक ओळखायला लागले. असं करणार, मग शांत बसणार, बोलणार नाही पुढं की तुम्ही रील काढता का म्हणून. तेव्हा झोमॅटोचं कपडे वगैरे घालणार नाही, कारण की ते काय की तेव्हा स्प्लेंडरवर जाणार झोमॅटोवर. बरोबर आहे. मग ते सगळं डिलिव्हरी वगैरे करणार. 1-2 वेळा ओळखले, मग नंतर बंदच केलो झोमॅटो. म्हणजे पहिल्यांदा ओळखल्यानंतर तुला कसं फिलिंग वाटलं, की जसं की कोणी येऊन फोटो काढतो? हां, ते खूप भारी किस्सा आहे. मी आणि माझी मम्मी नवी पेठला जात होतो. म्हणजे मी घराच्या बाहेर थांबलो. अरे वा, आईसोबतच कोणी ओळखलं तिला? पहिला तेच आहे. गाडी घेऊन थांबलोय, ठीक आहे, माझं स्प्लेंडर, गाडी घेऊन थांबलोय आणि मम्मी आली. 3 पोरी ट्युशनला जात होते, 8वी 7वी 6वीचे वगैरे असेल. 3 पोरी माझ्या समोरनच गेल्या. असं मी थांबलो होतो रेल्वे स्टेशनकडनं जायचं. मग तिकडनं मागं गेले, मग मम्मी येऊन बसली, मग ते किक मारायला लागलो. ओके. तोपर्यंत मागणं 3 पोरी आले, जे पोरीतनं गेले ते मला बघून. त्याने म्हणले काका, म्हणले काका हे कोण आहे म्हणलं. मला माहितीच नाही मला बोलवा लागले म्हणून. ते मम्मी बोलले, अरे ते 3 पोरी तुला बोलवा लागले काका म्हणून. म्हणलो काका, असं बघितलं, तुम्ही व्हिडिओ काढता ना म्हणले. संपला. मग मम्मीला म्हणलं, बघ आता लोक ओळखायला लागले, भाजीपाला वगैरे घेऊन आणून देऊ नको म्हणलं मला, नाहीतर इथं पण लोक ओळखले. ते पहिला इन्सिडेंट होता. अच्छा. फोटो वगैरे काढले, ते माझ्याकडे अजून पण फोटो आहे. त्या 3 पोरी मी सेल्फी काढलेले. ओके. मग विठ्ठल, तुझ्या लाईफमध्ये सगळ्यात इमोशनल मोमेंट कोणता होता? इमोशनल म्हणजे जेव्हा झोमॅटो करत होतो आणि पाऊस वगैरे येत होता. अच्छा. मग काहीतरी माझं कसं, झोमॅटो करताना ऑनलाईन येऊन पडतात पैसे. बरोबर आहे. तर त्या दिवशी काय झालं माहीत नाही, की त्या दिवशी सगळे कॅश ऑन डिलिव्हरी दिले. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणलं तर जायचं, त्यांना प्रोडक्ट द्यायचा आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं. माझ्याकडे 500 का 600 रुपये होते, असं चिल्लर. 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये असं म्हणून, 500 रुपये, 700 रुपये असं काहीतरी होते. मग ते पावसात भिजत ना त्याला वाचवत होतो मी. अरे, मग तेव्हा बघितलो, अरे यार म्हणलो 500 रुपये कमवलो आज म्हणलो. आणि त्याच्यामधनं परत माहिती आहे 200 रुपयाचं पेट्रोल भरायचं आहे. होय. झोमॅटो पेट्रोल भरत लागेल, तेव्हा EV वगैरे काय नव्हता. अरे, मग तेव्हा थोडंसं असं डोळ्यात वगैरे पाणी आलं. तेव्हा एवढं कमवलं. हां, म्हणजे 500-600 बाई. पैशाची व्हॅल्यू कळाली आपल्याला. कसं माहिती आहे का, तुम्ही घरातनं जेव्हा बाहेर निघता तेव्हा तुम्हाला कळत आहे. तेव्हापर्यंत तुम्हाला काहीच कळत नाही. बरोबर. तुम्ही भले काय पण छोटं मोठं काम काय पण करा, मला तर असं म्हणणं आहे. माझा भाऊ तर करत नाही.
खूप लोक सांगितलेत, जाकीर खान पण सांगतोय की तुम काम करो हां कुठलं पण. तभी जाके समजेगा आप. आता मी झोमॅटो केलं म्हणून मला माहिती आहे की पैसे ज्या हॉटेलमध्ये मी ऑर्डर घेतो त्या हॉटेलवाले आता बोलत आहेत आम्हाला प्रमोशन करायचं तुमच्या व्हिडिओमधनं. बाप संपलं की तिथं जिंकलो आपण. होय होय. तिथं मी असं जे ओनर बोलत नाही, आता झोमॅटो म्हणलं तर तुम्हाला शप्पा सांगतो, जेवढे पण ओनर बसलेत ना त्यांनी असं नाही का झोमॅटो हां चला घ्या ऑर्डर जावा असं, पण ते व्हॅल्यू वेगळं. आणि जेव्हा प्रमोशनला फोन करू बोलत सर प्लीज तेवढं बघा की फिलिंग खूप मस्त वाटते. हां, तेव्हा मी पाणी वगैरे तिथं चांगले होते, थोडे चांगले थोडे ओनर चांगले भेटते, थोडे वाईट भेटतात, ते नेचरच आहे. इक्वल निगेटिव्ह असतात, थोडं पॉझिटिव्ह असतात. म्हणजे इन शॉर्ट झोमॅटो फूड डिलेवरी बॉय टू अ फूड ब्लॉगिंग बॉयपर्यंत तुमचं हे जर्नी आहे. हां, पुढे काय तुमचं म्हणजे काय करायचं नेमकं तुम्हाला पुढं वगैरे इच्छा वगैरे आहे असं की? मला आता मी अगोदरपासून नाटक करतो, ठीक आहे. मला असं एक 2-3 फिल्म बनवायचे आहे की जेणेकरून लोकांना असं नाही का रडवायचं आहे, हसवायचं आहे, बस एवढंच, बाकी काय नको. वरचा आहे देव. रडवायचं आणि हसवायचं आहे नेमकं. हां, खाणं हे तुला भावना की फक्त टेस्ट? आता 2 प्रकारचे, आता तुम्हाला परत एक सांगतो, खाणारे 2 प्रकारचे असतात. एक टेस्टसाठी वेडा असतंय, होय. म्हणजे आता इथं प्लेट भरून आहे, ठीक आहे, हे काय मॅगी काय ते आत्ता तुम्ही काय खावतलं, आता प्लेट भरून असतं, ठीक आहे, प्लेट भरून असतंय, ते पोट भरून खायचं, मोकळा करायचं. ते एक जण असतं फक्त टेस्ट, राईट. फक्त एक पीस घ्यायचा, अच्छा हे अच्छा हे अच्छा, सगळं थोडं सगळ्यांचं वेगवेगळे टेस्ट वेगवेगळं असतं. हां, एक जण असतं पोट भरून खा, संपून टाका. हां 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 हां. मग हे आता फूड ब्लॉगिंग करतोय तू, त्याच्या अडचणी कोणत्या आल्यात तुला? तेच की थोडंसं कॉपी होतं आहे कॉन्टेंट. अच्छा, कॉपी होते. हां, म्हणजे माझे बघून कॉपी करतात, असं म्हणत नाही की कॉपी म्हणजे कॉपीच करा, थोडंसं वेगळं केलं तर मला पण मजा येईल, भाई पोरगं करायला काय. राईट राईट. मग ते डिक्टो माझ्यासारखं कॉपी केलं ना, मग थोडंसं मला कसं तरी वाटतं, भाई मला टोचत आहे. हां, टोचतं म्हणजे माझ्यामुळे चालायला चावू दे म्हणतो, पण प्रॉपर उचलून केलं ना तर मी एक वेगळ्या इंटेन्शननी ते कॅरेक्टर काढलंय, किंवा बरोबर आहे, एक आपला हिंदू धर्म किंवा आपलं हिंदू कल्चर प्रमोट व्हावं. हां, आणि एक माणूस आहे जे त्या युनिक स्टाईलने तू फूड ब्लॉगिंग केलास, ते असं चालू केलं मी. पण तेच डिक्टो कॉपी उचलून केलं आणि ते भावना तिथं नाही आहे. बरोबर आहे. समजा ते लावून जर कोण चिकन खाल्लं, वाव, मग ते सगळं काही कॉपी करू शकतो पण तुझ्या भावना कॉपी करू शकत नाही. आता तू ते लावून खातोय म्हणलं तर तुला कसं बडवेल माहिती लोक. अरे बाप. तो नॉनव्हेज पण करतोय आता? नाही ना, बिलकुल नाही. म्हणजे तू पहिलं हॉटेल रिव्ह्यू केलास, प्रमोशन केलास, मग त्या हॉटेल मालकाचं ओनरचं काय होतं रिॲक्शन वगैरे? आता तुम्हाला सांगतो, मी पहिला स्ट्रीट फूड चालू केलंय. स्ट्रीट फूड म्हणजे जे जुने आणि एकदम छोटे टपरीमध्ये वगैरे असतात, खूप फेमस असतात जुने. म्हणजे मी जेव्हा लहानपणीपासून इथं भेळ पाणीपुरी खाता आलो, तिथून चालू केलंय. त्यांच्या ओनरचं तर त्यांना माहीत पण नसतं, ते आपले धुनीत असतात, आपल्या कामात असतात. मग स्ट्रीट फूड जेव्हा केलं त्याच्यात दुसऱ्या एक 5-6 व्हिडिओ नंतर अक्कलकोटचं प्रमोशन आलं होतं. अक्कलकोटचं स्वामी समर्थ मंदिरापासून 50 पावलं लांब. अच्छा. ते चांगलं होतं क्वालिटी नाश्ताचं वगैरे, म्हणजे असं प्रमोट केलं होतं. आणि म्हणले साहेब तुमच्यामुळं आमचं लाईक गिऱ्हाईक वाढले, म्हणले एवढं गिऱ्हाईक की त्याचं 10 लाखचं सेल झालं असतं. 10 लाखचं सेल झालंय. होय, झालंय? हां, त्यांनी बोलले मला असं होता. ग्रेट यार. 10 लाखचं सेल म्हणजे विचार करा किती लोक आले असतील, त्याकडे 10 लाखचे सेल झाले. म्हणजे आय हिअर्ड अबाउट यू. हां, तू जेव्हा प्रमोशन करतोस, लाईक टेस्ट तू आधी तिकडे जाऊन टेस्ट बघून करतो का नंतरच प्रमोशन केल्यानंतर जागेवर तू हवेतच करतो ते? नाही, माझं कसं आहे, व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड युअर फूड ब्लॉगिंग प्रमोशन? सिम्पल आहे. आता जेवढे पण मी फूड ब्लॉगिंग बघतो ना, सगळं धंदा झाले ते, बरोबर का? पैसे द्या, प्रमोट करतो बिंदास. होय. ते चांगलं असो नाही असो. मला वाटलं हे जरा थोडंसं काय तरी नाही का, असं काय तरी लोक पैसे घेऊन काय पण प्रमोट करायला लागले. म्हणलो आपण जर जेन्युन गेलो तर लोक आपल्याला सपोर्ट करतात. जेन्युन गेलो म्हणजे काय करतो मी, सिम्पल, एक ओनर मला प्रमोशनला विचारला, होय, ठीक आहे, आता एक्झाम्पल ॲडिसन विचारला, हां, तर मी कधी खाल्लो नाही, कारण की धुण्याचा माग असल्यामुळे मी खात नाही, आपल्याला पैसे खर्च करायला नाही. मग तिकडनं काय केलो,
एक एक्झाम्पल समजा त्यांनी बोललेत मी हा बनणार त्यांना थोडं टीमसोबत डिस्कस करून सांगतो म्हणा मास्क घालून येणार बसणार ऑर्डर देणार खाणार म्हणजे समजा इथं होणार आहे इकडं उलटं तोंड करून खाणार पेल्टी देणार चांगलं वाटलं तर त्याला बोलणार मी प्रमोशन करतो नाही वाटलं तर म्हणणार सर सॉरी टाईम नाही आहे खूप बिझी आहे संपला. म्हणजे तू प्रमोशन करायचं की नाही तू डिसाईड करतो हां त्याने नाही डिसाईड नाही त्यांचा काय संबंध आहे approach माझं चॅनल आहे माझं चॅनल त्यांनी कोण डिसाईड करणार परत तुला नावं ठेवणार. मग सिम्पल आहे जे आता 40,000 लोक फॉलो करतात हां ते येडे नाहीत मला फॉलो करायला खूप हुशार असतात लोक हां 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 फक्त आपण समजून त्यांना काय प्रॉफिट व्हायला आहे आपल्याला काय प्रॉफिट व्हायला आहे त्यांना चांगलं भेटायला पाहिजे आपलं एवढं कर्तव्य ॲज अ त्यांनी आपल्याला फॉलो करतात म्हणलं तर त्यांना चांगलं वाटायला पाहिजे त्यांना चांगलं भेटायला पाहिजे तेव्हाच आपल्याला फॉलो करतात ना. बरोबर आहे. आपण काय खोटं बिटं करून खोटं प्रमोट केलं तर मग त्याने हे कसला फुटबॉल वगैरे रे भामटा असं म्हणते. तू फिटनेस कसा मेंटेन करतो मग. फिटनेस काय मेंटेन होईना हे काय फिटनेस मेंटेन होत नाही फुटबॉलमध्ये फिटनेस मेंटेन होत नाही फक्त काका ओनली खाणे फिटनेस मेंटेन होत नाही तुम्ही बघू तुम्ही इथं फूड ब्लॉगिंग करायला लागलो जाऊन जिम करा होत नाही करू नका म्हणतो मी डायरेक्ट नुसतं खावा खायचं तर बिंदास खावा नाही तर ते सगळं सोडून जिम करा होय बरोबर आहे. दोन्ही मधलं एक दोन्ही होऊ शकत नाही. नाही 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 जिम करत करत अरे चांगले चांगले लोक सुकडे असलेले फूड ब्लॉग झाले असतं जाड झाले आता मला पण होतो पण मला फूड ब्लॉग नाही करायचं पुढं कंटिन्यू. अच्छा हां तुझं आता जे काही ते प्रमोशन्स करतो तू हां ते स्क्रिप्टेड असते का नॉन स्क्रिप्टेड असते. नॉन स्क्रिप्टेड हे तुझे सगळं जागेवरच तू बोलतो हां ऑन द स्पॉट कॅन्डिड. म्हणजे कॅन्डिडेट म्हणजे कसं आता तू विचार करून आला डोक्यात की मी आज पिझ्झा खाणार आहे मग खाल्ला मग ते तू तेवढं तुझ्या डोक्यात नसलं अरे यार मी जे विचार करून आलो ते भेटलंच नाही मला मग तू काय खोटं बोलणार तुझ्या तोंडावरनं दिसत असतं अरे काय खोटं बोलायला म्हणून असं खायला लागला तोंडावर असं नाही हां मी ऑन द स्पॉट चांगलं वाटलं चांगलं बोला तिथंच हां हां हां. नाही वाटलं हे नको कट कर. तुझ्यासोबत कोण असतात रील्स मध्ये ते पुतणी वगैरे असते तुझी कोण रील्स मध्ये कोण कोण असतात तुझ्या. अच्छा कॅरेक्टर्स म्हणतोय का काकाचे काका आहे मग त्याचे हे आपले काय म्हणते भाची आहे काकाचे. आणि ते छोटा डॉन पण नवीन इंट्रोड्यूस केलाय. होय हा छोटा डॉन ते दोन्हीला एक दिवस व्हिडिओ मध्ये आणायचं हां हां आहे दोघं भाऊ बहीण आहे असं वगैरे ते सगळे कॅरेक्टर आहेत माझे होय म्हणजे फॅमिली बनवायचं आपल्याला फॅमिली बनवायची. इंस्टाग्राम तुमची भाची खूप हुशार आहे. खूप हुशार आहे She's माझ्यापेक्षा so हुशार. talkative. माझ्यापेक्षा हुशार आत्ताची पिढीच हुशार आहे हो आता पिढीतच मीच नाही आत्ताच पिढीच हुशार आहे एवढं बोलायला गेलं एवढं बोलणं सोडते मला काय टाकू काय नको वाटतं इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामला तर आता म्हणतास इंस्टाग्रामला काय टाकू काय नाही मग तू म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स आल्यानंतर तुझं काय रिएक्शन असते. काय नाही अजून असंच प्रेम द्या कारण की निगेटिव्ह लोकांना आपण पॉझिटिव्ह करू शकत नाही ते ऑलरेडी निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह असते. आता मला काय आता 100 कमेंट आहे ठीक आहे 100मध्ये 90 कमेंट चांगले आहेत 10 कमेंट असले का नाही ना मला असले शिवे देऊ वाटतं ना पण कंट्रोल कारण की ते नको आपल्याला पण ते जे 10 कमेंट मी रिप्लाय देत नाही ना त्यांना लाईक करतो थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग म्हणतो. तिथे खाली जे 90 कमेंट केलेले असतात ना त्यांनी जाऊन त्यांना शिवाय देतात अरे भामटे तुला काय माहिती हे कोणी म्हणून संपलं मग तिथं त्यांचं भांडण चालू होतं. मग अच्छा तू एवढं फूड ब्लॉगिंग करतोय तुझं फेवरेट फूड कोणतं आहे. मला आत्तापर्यंतचं फेवरेट कचोरी वाटलं हां पंढरपूरमध्ये आदमिले कचोरी म्हणून आहे आदमिले असं सॉरी पंढरपूरचा एंट्री मारला ब्रिजच्या तिकडं एक बोळ आहे तिथनं गेलं ना आदमिले वेळ कचोरी लय बाप आहे लय बाप तू जायलाच पाहिजे तुम्ही. होय कचोरी एवढं मोठं असतंय 35 रुपयाला. प्रमोशन तर करीन ना. अरे प्रमोशन केलं असतं तर मी त्याच्याकडनं फोन मागून पैसे मागवलो असतो. प्रमोशन नाही डायरेक्ट भारी. अच्छा जाऊ आपण एकदा. यस पंढरपूर विठ्ठल. समज तू प्रमोशन्स करतो हां प्रमोशन केल्यानंतर तू थकतो का तू कधी म्हणजे लाईक टायर्डनेस असते. मला सांगू का प्रमोशन मी खूप मोजकच करतो म्हणजे दिवसाला 15 फोन आले त्यामध्ये एक करतो तेवढं सुस्त मी. 15 फोन आल्यानंतर एकच करतो. हां त्या 15 मध्ये डिसाईड करतो मला कुठला आवडत आहे. कारण की जर आपलं काम मी काम का करत नाही कारण की मला तसं ते 9 to 5 जॉब करायचं नाही बरोबर आहे. त्यामुळं मला जे वाटतं ते चांगलं आहे. कशाला करायचं नाही 9 to 5 जॉब म्हणजे मला असं वाटतं की ते मला ते काहीतरी फिलिंग असेल ना तुला हां याच्या खाली काय काम करायचं असं वाटतं का. नाही त्याचं काय नाही आपण शेतकऱ्यांचं मुलं आहे भाई आपल्याला तसलं काय आवडत नाही. एक टाइम शेतामध्ये काम केलं परवडत आहे पण ते 9 to 5 जॉब ते परवडत नाही आपल्याला. मग
जर तू प्रमोशन 15 मध्ये 5 केला समज, ठीक आहे, तुला कंटिन्यू सकाळ ते संध्याकाळपर्यंत, आता समज एका शूटला 1 तास जात असेल, 5 शूट केला 5 तास तुझं जाते. राईट. मग तेच तू त्यांना पुढच्या दिवशी एक दिवशी एक केलं ना तर होऊन जात आहे. म्हणजे तू एक्झॅक्ट किती सिटीमध्ये तू प्रमोशन केलंस आतापर्यंत? आता बघ प्रॉपर हा ऑल ओव्हर महाराष्ट्र तर आहे, पण लांब लांब बोलत आहेत, पण तिथं जायला ते अडचण होतं थोडंसं. होय. हा तेवढं आपलं टीम मोठं नाही आहे, छोटं आहे थोडं. पण आणि त्या सगळ्या सिटींमधून हा आता महाराष्ट्र पण येते, महाराष्ट्रामध्ये सोलापूर पण येते. बरोबर. मग त्या सिटींमधून आणि सोलापूरमध्ये काय फरक दिसतं तुम्हाला? कसं माहिती आहे का, हे बोललं तर मला बाकी सिटीचे लय लोक मारतील. सगळ्या सिटी भारी आहे त्यांच्या हिशोबाने. होय. जसं आता आपण सोलापूर आहे, ठीक आहे, मी पुण्यात राहून सोलापूर आलो ना, मला सोलापूर लय भारी वाटतंय. बरोबर आहे. तसंच सेम सांगलीमध्ये होते. सांगलीवाले जर सोलापूरला गेले, पुण्याला गेले, ठीक आहे, तिकडे आपलं काम करायला, परत त्यांनी यार बोराला येतं लाईक करते हे, परत त्यांना तिकडे गेलं ना, जे आपण सोलापूरवाले इकडे येऊन फील करतो ना, तेच त्यांनी तिकडे जाऊन फील करते. ओके. आपलं होमटाऊन असतं. होमटाऊन असते. असं काही नाही की बाबा आपलं सोलापूर भारी आहे, आपलं सांगली भारी आहे, आपलं हे भारी आहे. सगळ्या सिटीज भारीच आहेत. आपल्या सिटी आपल्याला आवडणार. कारण की आपण तिथं लहानपणीपासून फिरत असतो, शाळेला जात असतो, कोणाला कोण तिकडे. सोलापुरात नवीन जे काही फूड ब्लॉगर आहेत, हां, त्यांना तू काय सांगशील, की काय टिप्स देशील? तुम्ही असं करत राहा, असंच वाढत राहा, हां आणि आम्हाला पण सपोर्ट करा. कसं माहिती आहे का, येऊन व्हिडिओ बघतेच, लाईक करत नाही, सपोर्ट करत नाही, तेवढं थोडं करा. म्हणजे कसं आम्ही पण करतो, तुम्ही पण करा. नाईस. कारण की ते रियालिटी आहे, असं नाही उगं. त्यांनी काय करतात, सगळं बघतेत, अच्छा हे चालू आहे, असं हुक वापरायचं, पण तुम्ही लाईक करत नाही भाई. माझं बघायला लागलो, ठीक आहे, माझं बघून तुम्ही शिका. राईट. पण एक लाईक तरी द्या. तू एवढं रेस्टॉरंट्समध्ये फिरतोयस, हां, हायजीन दिसते का तुला कधी? हायजीन बघ, तुला बनलो व्हिडिओ काढायचा अगोदर मी बघतो. आता समजा एक निवडलो मी, नाही ते नाही, पर्सनली तुला असं फील झालं का हा हायजीन मेंटेन आहे? हां, तुला सांगू का, मी 4-5 समज एक दिवसाला एक व्हिडिओ केलो, ठीक आहे, Okay. 15 मधला एक निवडलो, एक आहे. एक नंतर जेव्हा मी त्या हॉटेलला जातो ना, त्या हॉटेलला समज मला त्या हॉटेलच्या किचनमध्येच आवडलं नाही, तर मी ते करतच नाही. होय. हां, आता समज एक्झाम्पल, एक हॉटेल निवडलो मी दिवसातनं एक, 15 मधनं एक निवडलो, त्या एकमध्ये शूट करायला गेलो. ओके. पहिला किचनचं शूट असणार, कारण की फूड यायला टाईम लागते म्हणून. जेव्हा किचनमध्ये जातो, किचन आवडलं तरच सर थोडंसं म्हणजे चांगलं नसेल ना, थोडंसं काम आलं सर, जाऊन येतो आपण कल्टी. मग इकडं कशाला यायचं मग परत? अरे तुझं हायजीनच नाही आहे. आता मी तुझं किचन बघितलं, ठीक आहे, इथं येऊन खायला लागलो, तर ते डोक्यात असतं किचन घाण आहे, नको खायला, असं असतंय. जे ओपन असतात ते भारी असतात. होय. ओपन ठेवायचं किचन. रेस्टॉरंटवर जर कोण उघडत असेल तर किचन ओपन ठेवा. आता सध्याला ते ट्रेंड आहे. म्हणजे जर नसेल तरी पण ओपन करून ठेवा, कारण की लोकांना समोर बनताना दिसला ना तर ते ट्रस्ट अजून बिल्ड होत आहे. आता तू विचार कर, तुला माहित नाही आत काय चालू आहे, तू खातो, तुझ्या जेवणात काय ना काय निघतंय, काय विचार करतो? खूप केसेस आहेत. हा, मग त्यामुळं जर तुम्ही किचनच ओपन ठेवलं ना तर लोक येऊन बघतात, अच्छा असं करायला लागलेत, ह्या तेलमध्ये तळायला लागलेत, अच्छा हे झालं, हे असलं वाडा आहे, अच्छा बरोबर. फॉलोअर्ससाठी काही खास प्लॅन असेल तुझं? फॉलोअर्स असंच प्रेम करा, असंच प्रेम करा, असंच सपोर्ट करा. नाही पुढे काहीतरी सरप्राईज देशील असं? सरप्राईज भाई हाय, काका म्हणलं तर सरप्राईज असणारच की त्यांच्यासाठी. मग जर आता ऑडियन्स पण खूप मॅटर करत आहे. आता जे रीलचे ऑडियन्स आहे ना, ते मोठे व्हिडिओ बघत नाहीत. बरोबर आहे. ठीक आहे, आता त्यांना फिल्म किंवा नॉर्मल जाऊन बघते थिएटरमध्ये, ते काइंड ऑफ ते सिनेमा म्हणून ते बघतात. हां, रील म्हणजे शॉर्ट कंटेंट. हे सगळं करताना तुझं स्टार्टिंग जे करताना घरच्यांचं प्रतिक्रिया काय होती? काय करायला ये, काय तर करायला बघ, साडी बिडी घालतो, लाज वाटत नाही का तुला? फर्स्ट पेमेंट आलं होतं का? फर्स्ट पेमेंट तेच 1800 रुपये काहीतरी होते. 1800 रुपये? 1800 रुपयेमध्ये पण 800 रुपये दिलं नाही, 1000 रुपये दिलं ते भामट. असं आहे क्लिअर. आता तू जबान दिला 1800 रुपये देणार आहे, ठीक आहे, एक प्रमोशन, तू 1800 रुपये द्यायला पाहिजे की नाही? 1000 रुपये घे म्हणतो म्हणलं तर तू कशाला उघडलं ते बंद करून? बार्गेनिंग, ते मार्केटमधलं बार्गेनिंग केल्यासारखं केलं. त्याचे व्ह्यूज दुनियाच्या निब्बार होते. व्ह्यूज 4.5 लाख व्ह्यूज आहे.
वा वा वा. नाव सांगू शकत नाव सांगितलं परत तुम्ही म्हणेल हे हॉटेल स्किप स्किप. नाही ते नाव सांगितलं नाही की आपण टाकले. सोलापूरच्या तरुणांना काय तू सल्ला देशील, लाईक मोटिवेशन काय देशील? सोलापूरचे तरुण किंवा सोलापूरचेच नाही अख्खे कुठले पण रील बघत असेल, पॉडकास्ट बघत असेल, जे करणार विचार आहे ना ते पटकन चालू करा. बरोबर आहे. जर ते चालू नाही केलं तर दुसरं कोण ना कोण करतील, मग परत तुम्हाला रिग्रेट होईल. यार शिट, हे करणार होतो तोपर्यंत त्यांनी चालू केला. पटापट आपलं आपलं काम चालू करा. गाडी सुटण्याच्या आधीच बसा गाड्यामध्ये. माझं तर असं म्हणणं आहे, कारण की तुम्ही विचार करलो मी हे करणार आहे, मी हॉटेल टाकणार आहे. अरे तू टाकायच्या अगोदर 4 लोक टाकणार, तू अगोदर टाक ना पहिलं. मग तिथंच त्यांना डिमोटिवेट होतो. हा, त्या बाबतीत तिथं जे त्यांनी जे विचार करून ठेवला होता ते मग ते होत नाही. तिथं पैसा पण वेस्ट, मग त्याला प्रॉफिट होणार नाही, मग ते सगळं असं आहे. तुझ्या ह्या सोलापुरी काकाचं एनर्जीचं काय रहस्य आहे? सोलापूरचं क्लायमेट आणि सोलापूरचं खाणं. तेवढंच एनर्जी. बाकी कुठलं आहे ते, हे सगळं कुठलं आहे? हां बरोबर आहे. सोलापूरचं खाणं, आपलं जे खातो आपण, आणि इथलं जे वातावरण आहे फुल्ली एनर्जेटिक. हा. स्लँग बोल बघू सोलापुरातलं. स्लँग आपलं हेच आहे, असं जे बोललो ना हे सोलापुरी म्हणते. नाही नाही नाही, मित्रामध्ये बोलताना मी असंच बोलतो भाई. होय. ते उगा काय करला बे, कुठं चाल, ते तसं नाहीये. उगा काय पण करतात लोक. तसं नाहीये म्हणतो तो. आता तू असं आता तू सोलापूरमध्ये, ठीक आहे, तुला विचारतो मी, तू असं बोलला का अबे कुठं चालला, असं बोलतो तू? एकदम क्लोज असले तरच बोलतो आपण. क्लोज असला तर पण तू असंच बोलणार, ये बे चल, ये बे बोलणार. बेचं काय नाही, बे आपलं सोलापूरचं खासियतच आहे. पण ये बे का बे असं नाहीच आहे. अच्छा, तू ते रील्स वगैरे बनवून आपल्या सोलापुराचं थोडं हे केलं त्या बाबतीत ते सांगतो. जरा ओव्हर वाटतंय. सोलापूर बे साठी फेमस आहे, आणि एवढं पण नाही की एवढं वडा रब्बर सारखं एवढा वडा. असं माझं म्हणणं आहे की हे सोलापूरचं आहे, हे जे बोलायला लागलो. मला काय विचारायचं आहे, तुला एवढं प्रसिद्धी भेटल्यानंतर पण तू एवढं नम्र का राहतोस? मी बघितलो समोरनं की एक रील स्टार, एक ॲक्टर आहे, ठीक आहे. मी ॲज अ त्याला फोटो काढायला घेऊन गेलो किंवा त्याला बोलायला गेलो. त्यांनी तिथं ते 200 रुपये 300 रुपयाचा ॲटिट्यूड दाखवला मला, एक्झाम्पल, ठीक आहे. मी म्हणलं यांच्यात एवढं भारी ॲक्टर आहे, हे असलं ॲटिट्यूड 200 रुपये 300 रुपयाचा ॲटिट्यूड आमच्यासमोर दाखवत आहे. आम्ही जरा ह्याला फॉलोच केलं नाही, आम्ही जरा ह्याला मानलंच नाही, तर ह्यानी कुठं जात आहे? बरोबर आहे. बरोबर की नाही? मग त्यामुळं मी आता मी पुढं किती पण मोठं होते, मला एवढं गॅरंटी मी काय ना काय होणार, पण असंच राहणार. ते एवढं 200 रुपये ॲटिट्यूड दाखवून काय फायदा नाही. नॅचरल. हां, बरोबर की नाही? कधी वाटलं का आता हे पुरे झालं, बस झालं आता? आत्ता वाटायला लागले. आत्ता म्हणजे आता 1 महिन्यापासून. कारण की लाईफ होणं लागलेत, कुठनं पण फोन करतात, नागपूरला या, आमचं करा, आमचं गाडी आहे, आमचं करा, आमचं LIC कंपनी आहे, आमचं करा. ही जे आहे ते रील बनवणार कमी आणि ॲडव्हर्टाईजच जास्त झालंय. ते आता बंदच करणार सगळं ॲडव्हर्टाईज. होय, ऍक्टिंगच्या क्षेत्रात उतरणार. हां, ते कसं एक थोडंसं अमाऊंट नव्हतं, पैसे नव्हतं, म्हणून उगाच चालू केलो आम्ही. म्हणजे मी, बाकीचे तर इन्फ्लुएन्सर कमी आणि प्रमोटर जास्त झालो आम्ही. आम्हीच नाही, सगळे क्रिएटर्स. होय, ग्रेट. कारण की त्यांचे व्हिडिओ पडतात म्हणून त्यांनी पण हो बघा की त्यांनी वाढले अमाऊंट आहे. नाही हो, कमी करा बघा. अरे तू काय विकायला लागला ना, तू गाडी विकायला लागला आणि तू 3000 मध्ये कर म्हणतो. होत नसतं तसं. असं आहे विषय, बाकी काय नाही. सोलापूरकरांना खास मेसेज देख. सोलापूरकरांना खास मेसेज माझ्याकडून, म्हणजे मला असं वाटतं पर्सनली की आपलं जे आपण विचार केलोय ते काम पटापटा चालू करा, आणि सोलापूर ग्रो होणार आहे. मला स्वप्न पडलंय, लय ग्रो होणार आहे. आपलं जर आपण बिझनेस, आपण जे सगळं जे आता सेटअप करून ठेवलं, जेव्हा कसं माहिती आहे का, पुणे, मुंबई, बेंगलोर ओव्हर क्राऊडेड झालं आहे. राईट. 100% इकडे येणार आहे क्राऊड. पटापटा चालू करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पण तेवढंच म्हणजे पैसे कमवण्याची संधी होईल. असं वाटतं की पटापटा चालू करा, बाकी काय नाही. सोलापूरकरांसाठी नाही, सगळ्यांसाठी. होय, बरोबर आहे. सोलापूर स्पेशल नाही आपण. मी अक्कलकोटचा आहे, पण सोलापूर इथं आहे, महाराष्ट्र इथं आहे. ग्रेट. क्वेश्चन सगळे संपलेले आहेत. आपण रॅपिड फायर क्वेश्चन्स कडे वळूया. विचार, बिंदास विचार. ओके. भेळ की मिसळ आवडणार? वेळ भाई, वेळ. सोलापूरची तिखट की हैदराबादी बिर्याणी? सोलापूरचे तिकड. उपमा किंवा पोहे?
पोहे नको, उपमा. उपमा. जर तुला आयुष्यभर एकच डिश खायला जर परवानगी दिली तर ते कोणतं खाणार? सकाळी होगी तूप घालून खायचं, झोपून टाकायचं. फुल हेल्दी. संध्याकाळवर भूकच लागत नाही. होय. सोलापुरात तुझं फेवरेट हॉटेल किंवा स्ट्रीट फूडचं? गब्बुरेचा पाणीपुरी. पाणी सुटलं. क्वालिटी. म्हणजे काय नाही, पाणीपुरी म्हणजे पाणीपुरी बस. शूट करताना सगळ्यात मेमोरेबल गोंधळ कोणता आहे का असं? हां, म्हणजे मी पुण्यात होतो. ते कुठलं तरी साबुदाणावडा होता. मला माहीत नव्हतं पुण्यात लोक ओळखतात. सोलापुरात करत होतो पहिल्यांदा, पुण्यात करायला लागलो. आणि हिंदवी स्वराज म्हणून साबुदाणावडा आहे GM रोडवर. ओके. इथं मी करायला लागलो, व्हिडिओ चालू केलं आणि आपलं हे स्टाईल वगैरे वगैरे सगळं असं चाललो कॅमेरासमोर आणि मागणं आवाज यायला लागले, ओ काका म्हणून. म्हटलं सोलापूरमध्ये ठीक आहे, पुण्यामध्ये तेव्हा जरा भारी वाटलं शूट करायला. मेमोरेबल वगैरे वाटलं तुला? आणि तेच कट करून व्हिडिओ लावलाय. तुला कधी वाटलं का हा फूड टेस्ट केल्यानंतर हा काकाचं स्पेशल फूड आहे? जेवण म्हणतो ऑल ओव्हर, कोणतं असो भाई. कचोरी. कचोरी हे काकाचं स्पेशल आहे. पंढरपूर कचोरी आदमिळे. जर आदमिळेचे ओनर बोलत असाल तर मला लाईफ टाईम फ्री द्या. कारण की लयच भारी आहे. पंढरपूरला गेलं तर ते खावाच. खावाच. नाही हो, काकाचं नाव काढलं, संपला. अरे माझा मित्र विशाखापट्टणमवरून आलता, त्याला खाऊ घालतो तरी येडा झालाय. हे म्हणला कुठनं आणला म्हणलं, हे असलं भारी होतं. कधी असं वाटलं का तू हे डिश बघूनच तू म्हटलाच का असं हे चालणार नाही आपल्याला म्हणून? असं कसं माहिती आहे का, इन्सिडेंट घडले का? असं कधी बोललो नाही. कारण तो अगोदरच तू सगळं नाही, हा ते तर आहेच. पण तिथपर्यंत जाऊन जर असलं आलं ना तर रिस्पेक्ट करतो मी फूडचं. कारण की त्याच्यामुळं सगळं आपलं फूड म्हणलं तर भाई देव आहे भाई. देव आहे. मग त्याला जर आपण रिस्पेक्ट नाही केलो, खाऊन जर तुम्ही नाव ठेवत असाल तर तुम्ही माणूस नाही, तुम्ही शिव्या दिलोस असता. अरे तू खाऊन कशाला सांगतोय होय हे आवडलं नाही आपल्याला? अरे आवडलं नाही काय, तुला पोट भरायला भाई. ते नसलं असतं ना, तुझं पोट भरलं नसतं. बरोबर आहे. असं आहे. तुला म्हणजे आता समज तू हे फूड ब्लॉगिंग करते, प्रमोशन्स करतोय, त्या प्रमोशन्स सोबत तुला कोणत्याही एका ॲक्टर सोबत करायचं असेल तर ते कोण असेल ॲक्टर? ऑल टाइम विचारत नाही गेलो, विचार करून ठेवा लागतं आता. विचार नाही केलो, पण रिषभ शेट्टी. अरे कारण की कसं माहिती आहे का, जेव्हा माझं KGF आला ना तर तेव्हा डोक्यात होतं KGF सोबत करायचं. कारण की ते मोहन असतंय. कन्नडमध्ये होऊन जाऊ दे. नमस्कार ಎಲ್ಲರಿಗೂ, ಎಲ್ಲ ಹಿಂಗೆ प्रेम ಮಾಡ್ರಿ आणि खलास आहेत. सिम्पल अँड स्वीट. आता रिषभ शेट्टीचं काय, कारण की आपलं कल्चर प्रमोट करायला लागलंय. आता एवढं दिवस माझं यश होतं, आता रिषभ शेट्टी आलाय कारण की हे नवीन फिल्म आलंय. आणि 5-6 वेळा फिल्म बघितलं. काल रात्रीच आम्ही बघितलं. परत रील बघत होतो, गुजबम्स आले म्हणून परत मी पिक्चर बघायला गेलो थिएटरमध्ये. सोलापूरचं जे काही आहे कल्चर, तो 3 शब्दात वर्णन करू शकतो का? 3 हो, 3 कमी पडत आहे. 3 कर. भारी आहे आणि खूप भारी आहे. तसं सोलापुरातला आहे ना, तसंच वेगवेगळे आता समजा, आता काय बोलू मी, जत्रा बोलले तर जत्रा भारी आहे. वाईट फेस्टिवल जानेवारीमध्ये या. जर हे पॉडकास्ट कोण बघत असेल तर जानेवारीमध्ये या. संपलं, सगळं कळतं मग सोलापूर काय. विठ्ठल, तुला कसं वाटलं हे पॉडकास्ट वगैरे आम्ही तुला अप्रोच? मस्त, एकदम चिल, भारी वाटलं. काय सांगू शकाल की आम्ही पॉडकास्ट करतोय सोलापुरात नवीनच, तेही 4 लँग्वेजमध्ये करतोय. तेलुगू, हिंदी, मराठी, इंग्लिश अजून चालू नाही केलं आपण. मला हे एक चांगलं वाटतं की सोलापुरात विचार करणारे खूप आहेत. मी पॉडकास्ट घेणार आहे, तू चालू केला भाई, मग विचार करणारे किती आहेत? आता मलाच 5-6 जण सांगितले भाई आपण पॉडकास्ट घेऊ, पण तुम्हाला विचारलं, पण डायरेक्ट चालू पण केलं, आम्ही संपवलो पण. मला 4 जण विचारले होते अगोदर पॉडकास्ट घेऊ म्हणून सोलापुरात. पण तुला वाटलं की नाही करूच म्हणलो, पण ते अजून चालूच नाही केले. तू चालू करून 3 व्हिडिओ टाकून 4था व्हिडिओ मी आहे म्हणलं तर किती लवकर चालू केला. आणि 4 लँग्वेजमध्ये खूप भारी आहे. बाकीचे जेवढं पॉडकास्ट बघ. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू वन थिंग, खूप पुढे जा. येस ब्लॉगिंगमध्ये ॲक्टिंग व्हायचं, ॲक्टिंग करायचं तुला, आणि ॲक्टिंग पण कर खूप, आणि पुढे जा. यस, चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. असंच प्रेम करा, असंच सपोर्ट करा. तुम्हाला पण असंच प्रेम करा, असंच सपोर्ट करा. चला, धन्यवाद. अण्णा बंदू करू, बंदू माडू.